पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटना प्रकरणाची बातमी आहे। कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्याला बेड्या। अॅथोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता अटकेत। सुरक्षा अधिकारी विजय सपकाळ यांचा शोध अजूनही सुरू आहे। मोशी दुर्घटनेत 9 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला होता। जगताप आहेत सर, काय सांगाल कुठली कंपनी जी आहे ती त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याचे प्रकल्प अधिकारी असतील किंवा सेफ्टी अधिकारी, कुणाकुणावर हे गुन्हे दाखल झाले आहेत? अँटोनी लारा ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीचे प्रकल्प प्रमुख जे आहेत, प्रोजेक्ट हेड आणि सुरक्षा अधिकारी, या दोघांवर आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे। काल MIDC भोसरी पोलीस येथे हा गुन्हा दाखल झालेला आहे। यात अटक कोण कोण करण्यात आलं? सदर गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक 1 जो आहे, कंपनीचे प्रकल्प प्रमुख यांना अरेस्ट केले आहे आणि आरोपी क्रमांक 2 जे आहेत त्यांनाही आपण लवकरच ताब्यात घेऊ। तर संपूर्ण जबाबदारी जी आहे ती पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांच्यावर होती। त्यांचं देखील या FIR मध्ये नाव आहे का किंवा ऍड करणार आहे का त्यात? हा तपासाचा भाग आहे। तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।